सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत आज आमराई सांगली येथे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली। आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभाग घेत गणेश मूर्ती तयार केली। मूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला। या कार्यशाळेत महापालिका क्षेत्रातील 400हून अधिक पर्यावरणप्रेमी गणेश भक्त सहभागी झाले होते। उपायुक्त वैभव साबळे यांच्या नियोजनानुसार ही कार्यशाळा संपन्न झाली। प्रत्येक वर्षी महापालिका प्रशासनाकडून गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा व्हावा या उद्देशाने शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली जाते। यासाठी शाडूच्या मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार वंदना सेवलकर यांच्या माध्यमातून सर्वांना गणेश मूर्ती कशा बनवायच्या याचं प्रशिक्षण या कार्यशाळेत दिलं जातं। महापालिकेकडून सलग 3ऱ्या वर्षी कार्यशाळा आयोजित करण्यात आली। आमराईमध्ये सकाळी 9 वाजता या कार्यशाळेला सुरुवात झाली। यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील अनेक गणेश भक्त, नागरिक, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी सहभाग घेतला होता। या 3 तासाच्या कार्यशाळेत एकूण 400हून अधिक गणेश भक्त सहभागी झाले होते। या सर्वांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार केल्यात। यावेळी आयुक्त शुभम गुप्ता यांनी कार्यशाळेला भेट देत सर्वांचं कौतुक केलं। तसेच आयुक्त शुभम गुप्ता यांनीही या कार्यशाळेत सहभागी होत स्वतः गणेश मूर्ती बनवली। यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियानाचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण हे उपस्थित होते। या कार्यशाळेचे संयोजन मनपाचे शहर समन्वयक अधिकारी वर्षा राणी चव्हाण, राकेश धाइंजे, ऋषिकेश डुबल, शिवम शिंदे आदींनी केला। यावेळी दीपक चव्हाण यांच्या गणेश भक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला।